नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. आता कुठल्या शेअर्सचे रिझल्ट्स चांगले आले नाही आहेत, ओके, त्याच्याबद्दल आपण अभ्यास करूया. ओके, बिर्ला कॉर्पोरेशन ही सिमेंटची कंपनी आहे. हिचे रिझल्ट्स काही चांगले आलेले नाही आहेत. छोटी कंपनी आहे, पण ही सिमेंटची कंपनी आहे बिर्लाची. बिर्ला कॉर्पोरेशन, शक्ती पंप, याला काहीतरी प्रॉब्लेमच झालेला दिसतो. ह्याचे पण शेअर्स, ह्याचे पण रिझल्ट्स खराब आलेले आहेत. प्रॉफिटेबिलिटी फक्त 7 कोटी आली आहे कम्पेअर टू 7 का, मे बी यू कॅन रिचेक. इट इज 71 करोड सॉरी वर्सेस 129 करोड. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी अर्धी आलेली आहे. सेल्स 858 करोड आहेत एका क्वार्टरमध्ये वर्सेस 622 करोड गेल्या क्वार्टरमध्ये, गेल्या म्हणजे जून एंड 2025च्या. ओके, आर ई सी ही फिनॉमिनल चांगली कंपनी आहे, पण यांना या लोकांनी डॉलरमध्ये कर्ज घेतलेलं, आणि डॉलरमध्ये त्यांनी जेव्हा कर्ज घेतलं तेव्हा तो डॉलर मे बी 85 रुपीज असेल किंवा 80 रुपीज असेल किंवा 90 रुपीज असेल. आता सध्या डॉलरची किंमत 95 रुपीज आहे. त्यामुळे यांना जेव्हा डॉलर परत करायचे असतात त्यामुळे त्यांना याची प्रोव्हिजन घ्यायला लागते. ओके, त्यामुळे एफएक्स लॉस 900 कोटी एफएक्स लॉस यांनी दाखवला आहे. त्याच्यामुळे तरी बेसिक रिझन व्हाय आर ई सी अँड PFC आर नॉट गोईंग अप इज बिकॉज डॉलर इज गोईंग अप. त्याच्यामुळे यांचं बरंचसं कर्ज, जवळजवळ 30-40% कर्ज डॉलर डिनॉमिनेशनमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आर ई सी आणि PFC आर नॉट शोईंग रिझल्ट्स किंवा आर नॉट परफॉर्मिंग इन द मार्केट. आणि रिझल्ट्ससुद्धा त्यांचे कमी आलेले आहेत. म्हणजे फर्स्ट टाईम आय एम सीइंग क्वार्टरली रिझल्ट्स आर ई सीचे. प्रॉफिटेबिलिटी 5200 कोटी आहे वर्सेस गेल्या जूनमध्ये होती 46 म्हणजे 5646 वरून 5209 एवढे करोड आले. म्हणजे जो 400 कोटीचा प्रॉफिट कमी झालेला आहे आर ई सी सारख्या कंपनीला. त्याच्यामुळे हा शेअर परफॉर्म करत नाही आहे. रिझल्ट्स आर नॉट अप टू एक्सपेक्टेशन्स. चांगले आहेत का रिझल्ट्स? मे बी चांगले आहेत असे काही लोक म्हणू शकतात, पण नॉट अप टू एक्सपेक्टेशन. शेअर मार्केट कशाला रिवॉर्ड करतं? एक्सपेक्टेशन जेव्हा एक्सिड होतात रिझल्ट्सच्या तेव्हा ते रिवॉर्ड करतं. एक्सपेक्टेशन मीट झाल्यात अजिबात रिवॉर्ड करत नाही प्रॉफिटेबिलिटीच्या. आणि एक्सपेक्टेशन त्याच्या कमी आले तर तगडी पिटाई होते, 50% सुद्धा शेअर खाली जाऊ शकतो. ओके, त्यानंतर द्वारकेश शुगर, सुझलॉनचा लॉस प्रॉफिट दाखवला आहे 389 करोड वर्सेस गेल्या वेळेला 459 करोड. पण कॅशफ्लो मात्र चांगला नाही. ऑपरेटिंग कॅशफ्लो इज ऑलमोस्ट निगेटिव्ह. त्याच्यामुळे लोकांनी पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे सुझलॉन पेटला गेलेला आहे. परत 47ला आलेला आहे फ्रॉम 54 अँड इट मे गो टू 40-30 ऑल्सो इफ द कॅशफ्लो, ऑपरेटिंग कॅशफ्लो कंटिन्यूज टू बी बॅड. त्यामुळे सुझलॉनकडे अजिबात आता तुम्हाला कॉन्ट्रा एंट्री घ्यायची तर घेऊ शकता, पण देर इज नो गॅरंटी दॅट इट विल परफॉर्म टुमॉरो. ओके, कारण 80% जो खाली आला आहे 2 वर्ष हा शेअर खालीच आहे. ओके, 37-47च्या सुमारास. त्यानंतर न्यू इंडिया इन्शुरन्सने तर लॉस दाखवला, 256 कोटी लॉस दाखवला आहे वर्सेस 400 कोटी प्रॉफिट लास्ट जूनला. पण न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये NSCचे शेअर्स आहेत. तेव्हा परचेस NSC शेअर्स ॲज अ प्रमोटर गव्हर्मेंट एंटिटी असल्यामुळे NSCचे शेअर्स न्यू इंडिया इन्शुरन्सकडे आहेत. त्यामुळे जेव्हा NSCचा IPO येईल आणि लिस्ट होईल तेव्हा न्यू इंडिया इन्शुरन्स नक्कीच वरती जाऊ शकतो. पण आत्ता